आणि आता पाहणार आहोत टॉप 9 मोठ्या बातम्या। नीती आयोगाच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांकडून ऑपरेशन सिंदूरचं कौतुक। फडणवीसांकडून पंतप्रधान मोदी आणि भारतीय सैन्य दलाचं कौतुक। मोदींचा दहशतवाद विरोधात झिरो टॉलरन्सचा संकल्प अधोरेखित होतो। फडणवीसांची प्रतिक्रिया। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सरन्यायाधीश भूषण गवई यांची भेट घेतली। मार्गदर्शनपर व्याख्यानासाठी वेळ देण्याची गवई यांना विनंती। विधिमंडळामध्ये सर्वपक्षीय सत्कारासाठी देखील फडणवीसांकडून गवई यांना निमंत्रण। नोकरदार वर्गासाठी केंद्र सरकारची आनंदाची बातमी। ईपीएफ खात्यांवर 8.25% व्याज मिळणार। केंद्र सरकारकडून मान्यता। 7 कोटी नोकरदार वर्गाला थेट फायदा होणार। पुण्याच्या खराडीमधील प्रसिद्ध हॉटेलमध्ये पोलिसांची छापेमारी। सायबर फ्रॉडचं मोठं रॅकेट उघडकीस। 100हून अधिक जणांची धरपकड। अनेक तरुणींचाही समावेश। समृद्धी मुंबई पुणे एक्सप्रेसवे अटल सेतूवर इलेक्ट्रिक वाहनांना टोलमाफी। राज्यमार्गाबाबतचा निर्णय मात्र टप्प्याटप्प्यानं होणार। इलेक्ट्रिक वाहनांना पूर्ण टोलमाफी देणारा आदेश। पाकिस्तानची चीनकडून हायपरसोनिक ड्रोन खरेदीची तयारी। भारत पाकिस्तान संघर्षामध्ये चीनकडून पाकिस्तानला शस्त्रास्त्रांचा पुरवठा। पुन्हा एकदा चीन पाकिस्तानला आपलं आणखी एक शस्त्र विकणार। हार्वर्ड विद्यापीठामध्ये परदेशी विद्यार्थ्यांना प्रवेशबंदीचा ट्रम्प यांचा निर्णय अमेरिकन जिल्हा न्यायालयानं रोखला। हार्वर्डनं दाखल केलेल्या खटल्याच्या सुनावणी दरम्यान कोर्टाचा निर्णय। पाकिस्तानी उच्चायुक्तालयात हेरांचा अड्डा। व्हिसा ऑफिसरच्या वेशामध्ये आयएसआय एजंट। 9 वर्षांमध्ये 6 पेक्षा अधिक व्हिसा अधिकारी हेरगिरी करताना पकडले। इंग्लंड दौऱ्यासाठी भारताकडून कसोटी संघाची घोषणा। शुभमन गिल कर्णधार तर ऋषभ पंत उपकर्णधार असणार। तर संघामध्ये करुण नायरचं पुनरागमन। अनफिट असल्यानं शामीचा सहभाग नाही।